बीजेपी आणि नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा एखादं बिल पास करू शकले नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये. ही बातमी आपण ऐकली. हे आहे प्रोपगेंडा. याच्या मागचं कटू सत्य तुम्हाला कळणारही नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचूही देणार नाही. तुम्हाला सांगतो आपल्याला मूर्खात काढण्यात येत आहे. सरळ-सरळ मूर्खात काढण्यात येत आहे. आज आपण जे न्यूज बघतोय ना, नारी शक्ती वंदन अधिनियम जे 2023 ला ऑलरेडी पास झालेलं वुमन रिझर्व्हेशन बिल 33%. परंतु हे जे आता बिल आणलं होतं ना, याचं याचं प्रमुख उद्देश काय होता? डिलिमिटेशन. डिलिमिटेशन म्हणजे काय, की जे एक्झिस्टिंग लोकसभा सीट आहेत, त्या वाढवायच्या आणि 850 पर्यंत न्यायच्या. वाढवायला पाहिजे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. अगोदर काय करायला पाहिजे, तर जनगणना झाली पाहिजे. 2011 ला शेवटची जनगणना झाली होती. त्याच्यानंतर झाली नाही. तर ती अगोदर व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर डिलिमिटेशन बिल आणू शकता तुम्ही. आणि 2023 ला जे वुमन रिझर्व्हेशन जे बिल पास झालेलं आहे ना, तर ते त्याचं इम्प्लिमेंटेशनही झालं असतं. राइट? या गोष्टी क्लिअर कट हे फ्रेमवर्क आहे. ही म्हणजे अल्गोरिदम आहे. हे झालं पाहिजे. परंतु सेन्सेक्स न करता डिलिमिटेशन बिल आणलं यांनी आणि ते लोकसभेमध्ये पास करू शकले नाही. आता डिलिमिटेशन बिल आणत असताना क्लिअर कट फॉर्म्युला असणं गरजेचं आहे. क्लिअर कट फॉर्म्युला असणं याचा अर्थ हे नाही की रिजिड फॉर्म्युला द्या. परंतु एक फ्रेमवर्क असला पाहिजे, एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ते त्या ड्राफ्टमध्ये असलं पाहिजे कारण ती लिमिटेशन देते ड्राफ्ट. तर नंतर मग याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही किंवा तुमच्या पॉलिटिकल हेतूने किंवा तुमचा पॉलिटिकली फायदा जसा होईल तशा तुम्ही सीट वाढू शकत नाही. आता हे याचा रेफरन्स लावून तुम्हाला सांगतो. सध्या जे नगर परिषद आणि महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, तिथं वॉर्डची फेररचना झाली. आता काही वॉर्डमध्ये काय होतं, की मेजॉरिटी एका गटातले लोक म्हणजे येऊ शकत होते. एखाद्या ओपन बोलतो. एखाद्या वॉर्डमध्ये मुस्लिम संख्या असायची, तर त्या त्या वॉर्डमधून मुस्लिमचा उमेदवार नगरसेवक आरामशीर होऊन जायचा. परंतु मग काय करण्यात आलं, तर ती लोकसंख्या तोडण्यात आली. वेगवेगळ्या कास्टमध्ये तोडण्यात आले आणि त्यांना मिक्स करण्यात आलं आणि क्लिअर कट मेजॉरिटी तेवढी ठेवण्यात नाही आली. कारण तिथे एखाद्या स्पेसिफिक गटाचा व्यक्ती निवडून येऊ नये. मग हे राजकारण तिथे झालं. परंतु यांनी काय केलं, ते फॉर्म्युला त्याच्यामध्ये टाकलं नाही आणि डिलिमिटेशन त्याने प्रेझेंट केलं. परंतु डिलिमिटेशन आणत असताना त्यांना माहीत होतं, की हे जे आहे, हे आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल कधीही पास करत असताना तुम्हाला 2/3 मेजॉरिटी लागत असते आणि एखादा नॉर्मल बिल जर तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल, तर तुम्हाला नॉर्मल मेजॉरिटी लागते, जे की गव्हर्नमेंटजवळ आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलसाठी त्यांच्याजवळ मेजॉरिटी नाही, हे त्यांना माहीत होतं. मग नरेंद्र मोदीजी आणि अमित शहानी काय डोकं लावलं, त्यांना माहित होतं हे बिल पास होणार नाही, ते एवढे हुशार आहेत. परंतु त्यांनी काय केलं, मग वुमन रिझर्व्हेशन बिल, महिला सन्मान, नारी सन्मान. परंतु नारी सन्मान नाव ऐकलं ना, तर मला खरं तर लाज वाटते आणि या लोकांवरती क्यू येते. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खरंच एवढं नारी सन्मान जर पाहिजे असेल, एवढंच वुमेन जर करताय, तुम्ही महिला करताय, तर 850 महिलांनी बीडमध्ये त्यांची जी गर्भाशयाची ती पिशवी म्हणतात ना मराठीमध्ये, त्याचं ऑपरेशन करून घेतलं. का? बीड सारखं जे शहर आहे, जिथं ऊस तोडीचं सर्वात जास्त प्रमाण आहे, गर्भाशयाचं ऑपरेशन जर केलं तर मासिक पाळी येत नाही आणि मासिक पाळी जर नाही आली तर ते खाडा पडणार नाही. म्हणजे मासिक पाळीमध्ये 3-4 दिवस त्यांना ते कामाचा खाडा पडायचा, एवढा पैसा त्यांना भेटायचा नाही त्या कामाचा. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मासिक पाळी येऊ नये म्हणून गर्भाशयाचं ऑपरेशन करून घेतलं. काहींनी व्हॉलंटरी केलं आणि काहींना जबरदस्ती करण्यात आला. हे आहे महिला सन्मान तुमचा ग्राउंडवरती. ग्राउंडवरच्या महिलांच्या प्रॉब्लेम तुम्हाला कळणार नाही कधीच. तुम्ही म्हणताय की महिलांचं राजकारणामध्ये पर्सेंटेज वाढवायचं. कोणत्या महिलांचं वाढवायचंय? एखादी खासदारकीची सीट जर सुटली, सपोज आपण परभणी जिल्ह्याचे, परभणीला जर एखाद्या एक ठिकाणी 2 जर खासदारकी आल्या, तर दुसऱ्या ठिकाणी कोणती महिला तिथे उभं टाकणार आहे? एखाद्या खेड्यातली महिला येऊन उभं टाकणार का? का तिला एखादा पक्ष तिला तिकीट देऊन खासदार करणार आहे? नाही. तिथे पण कोण येईल तुम्हाला माहितीये का? तिथल्या एखादा प्रस्थापित राजकारणाची बायको, बहीण, माय कोणीतरी येईल आणि ते वुमेन रिझर्व्हेशन नावावरती त्यांच्या घरातला व्यक्ती तिथे जाऊन बसेल. खऱ्या महिलांना न्याय भेटतोय का? नाही भेटत. खऱ्या महिलांच्या प्रॉब्लेम काय तुम्हाला? बेसिक हेल्थ केअर म्हणजे आरोग्य त्यांचे ठीक नाहीयेत आणि आपल्याजवळ साधे दवाखाने सुद्धा नीट ऑपरेट करत नाहीत. दुसरी गोष्ट एज्युकेशन, महिलांमध्ये एज्युकेशन नाही. महिलांच्या एज्युकेशनसाठी काय एन्करेज केलं आतापर्यंत? काही नाही केलं. तिसरी गोष्ट म्हणजे जर एखादी सामान्य घरातली खेड्यातली जर महिला शहरामध्ये जर आली, तर तिला मुतारी सुद्धा नाही, वॉशरूम सुद्धा नाहीये, त्यांना सेफ एम्प्लॉयमेंट नाहीये. तुम्ही जर आज जर मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जरी गेलं ना, टीसीएसचं प्रकरण बघितलं आपण आणि मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पण पॉस्ट सारखी पॉलिसी आणलेली आहे, परंतु त्याचं ग्राउंड लेवलवरती इम्प्लिमेंटेशन होत नाही. ही कटू सत्य आहे महिलांबद्दल. आज ही लाज वाटली पाहिजे आपल्यासारख्या एवढ्या महान देशाला. एवढ्या दिवसापासून तुम्ही राज्य करताय, हे सुद्धा तुम्ही जर महिलांसाठी देऊ शकत नाही, तर कोणता महिला सन्मान आणि कोणतं महिला रिझर्वेशनच्या गप्पा करता तुम्ही? आणि या सगळ्या खिचडीचा मागचा उद्देश काय होता माहितीये का तुम्हाला? वेस्ट बेंगॉल इलेक्शन. आज तुम्हाला सांगतो, भारतामध्ये सर्वात जास्त एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट येत असतील तर ते वेस्ट बेंगॉल मधून येतात आणि तिथे खरंच ग्राउंड लेवलवरती लिडरशिप, महिलांची लिडरशिप बनलेली आहे. असं नाही की माझा नवरा राजकारणी आणि त्याच्या बायकोला जर उभं केलं
तर ती लिडरशिप, त्याला लिडरशिप म्हणत नाही. खरं महिला लिडरशिप जर असेल तर ती वेस्ट बेंगॉलमधून निर्माण झालेली आहे. त्यांना हे हॅक करायचं होतं, हे त्यांना कॅप्चर करायचं होतं. याच्यासाठी त्यांनी काय केलं, महिला आरक्षणाच्या नावावरती बोंबलण्यात आलं. आज तुम्हाला सांगतो मोठमोठ्या एजन्सीज हायर करण्यात आलेल्या आहेत, की याचा प्रचार केला पाहिजे जनतेमध्ये, की विरोधी पक्ष महिलांच्या विरोधामध्ये आहे. हे याच्यासाठी मोठमोठा एकदम करोडो रुपये खर्च करतायत आता. तुम्ही बघा, जे लोक बोलत नाहीत ते लोक सुद्धा वुमेन रिझर्वेशन वरती बोलतायत. मी यांचं राजकारण ओळखतो. हे कच्चे प्लेयर बिलकुलही नाहीयेत. त्यांना माहित होतं की ते हे बिल पास होणार नाही. तरीही त्यांनी ते बिल रिप्रेझेंट केलं एवढ्या गडबडीमध्ये. आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय होतंय, आपल्या पॉलिसीज पूर्णपणे फेल होत आहेत. बाजूचा पाकिस्तान सारखा देश मोठमोठ्या देशांसोबत इंटरमिडिएट करून त्यांचे युद्ध सोडवतोय. या गोष्टी आपल्या समोर आहेत. परंतु नाही, या गोष्टी कुठेतरी आपल्याला काही गरज नाहीये. आपण इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये किती फेल पडलेलो आहे जगासमोर आलेलं आहे. परंतु मग सामान्य लोकांचं मन डायव्हर्ट कसं करायचं, तर मग महिला 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 बोंबला. त्यांना जर खरंच जर डिलिमिटेशन बिल आणायचं, महिलांना न्याय द्यायचा, तर सध्या एक्झिस्टिंग जी राज्यसभा आहे, विधान परिषद आहे, याच्यावरती किती महिला यांनी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आज जर बघितलं आपण राज्यसभेमध्ये 15-16% काहीतरी रिप्रेझेंटेशन आहे आणि विधान परिषदेची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, 12-13% काहीतरी रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे. जिथे तुम्ही स्वतः नॉमिनेट करून देऊ शकता महिलांना, तिथं नाही देत तुम्ही. आणि जनता जिथून निवडून देते का, तिथं जनतेवरती थोपा, म्हणजे येड्यात काढा जनतेला, आणि आम्ही दाखवतोय, आम्हाला करायचंय, परंतु हे लोक करू देत नाही. हे असं काहीतरी प्रोपगंडा राबवायचा आणि लोकांसमोर बोंबलायचं आणि माफी मागायची की आम्ही महिलांसाठी न्याय देत होतो, परंतु या लोकांमुळे न्याय देता आला नाही.